उन्हाळा सुरू झाला की बऱ्याच गृहिणींची घरगुती मसाले तयार करायची लगबग सुरू होते. तर अशा वेळेस घरगुती काळा मसाला, लाल तिखट किंवा वेगवेगळे मसालेसुद्धा आपण बनवतो. किंवा मग जर आपल्याला गरम मसाला किंवा इतर काही आपल्याला रेसिपी करायच्या असतात, त्यांचे जे मसाले असतात तर ते थोडे थोडे लागतात, तर ते आपण विकत आणतो. आता आज आपण जे करतो आहे, गरम मसाला करतो आहे, तो कोणत्याही भाजीला चालणारा आहे. अगदी मटण मसाला, चिकन मसाला किंवा इतर रोजच्या भाजीलासुद्धा आपण वापरला तरी भाजी अगदी टेस्टी होणार आहे. तर बघू शकताय त्याचा छान असा रंग आलेला आहे आणि मस्त टेस्टी आज आपला गरम मसाला बनलेला आहे. तर चला मग कसा करायचा आपण सुरुवात करूयात. तर मी अगदी प्लेन पॅन घेतलेला आहे, म्हणजे भाजायला आपल्याला अगदी जे खडे मसाले भाजतो ते अगदी सोपे जातील. तर पहिल्यांदा मी घेतलेले आहेत धने. तर धने इंदोरीच घ्या शक्यतो. तर ते धने जे आहेत ते मी 10 चमचे धने घेतलेले आहेत. नंतर ही आहे काळी मिरी 6 चमचे घेतली. नंतर जिरे आहेत तर ते 4 चमचे घेतलेत. याऐवजी तुम्ही शहाजिरेसुद्धा घेतले तरीसुद्धा चालतील. त्यानंतर आपण घेणार आहोत लवंग. 2 चमचे लवंग आहे. नंतर मसाला वेलदोडे घेतलेत 14. नंतर हिरवे वेलदोडे घ्यायचे 3 चमचे. स्टार फूल घ्यायचं आहे 10 स्टार फूल आहेत. नंतर आपण दगडफूल घेतलेलं आहे 4 चमचे दगडफूल घेतलं आहे. नंतर बडीशेप घेतलेली आहे 2 मोठे चमचे बडीशेप. नंतर जावेत्री घेतलेली आहे 2 चमचे. नंतर कसुरी मेथी घेतलेली आहे आपण 4 चमचे. आणि आता हे जे मसाले आहेत खडे मसाले आपण आता भाजून घ्यायचे. तर आता मंद गॅसवरती आपण 2 ते 3 मिनिट छान असं हे भाजून घेऊयात. तर प्लेन पॅन घेतल्यामुळे काय होतं आहे, सगळीकडून व्यवस्थित असे हे मसाले भाजले जातात. आपल्याला जास्त असे करपवायचे नाहीत किंवा जास्त भाजायचे सुद्धा नाही आहेत. हे जे मसाले जे आहेत तर ते त्याचा ओलसरपणा जर असेल तर तो निघून जातो, म्हणजे मॉइश्चर त्याचं निघून जाईल असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजेच अगदी छान जर सुगंध सुटला की आपल्याला भाजणं बंद करायचं आहे. तर अगदी मंद गॅसवरती आपण 2 ते 3 मिनिट हे सगळीकडून एकसारखं व्यवस्थित असं हे भाजून घेऊयात. तर बघा आता छान असा सुगंध सुटायला सुरुवात झाली. म्हणजेच हे मसाले जे आहेत जर ओलसरपणा असेल तर तो कमी होतो आणि आपला हा मसाला जो आहे तो बरेच दिवस टिकायला मदत होते. तर बघा आता मंद गॅसवरती हा आपला चांगला मसाला भाजून तयार झालेला आहे. ते आपण आता बघूयात. बघा तर आता मी जे स्टारफूल आहे ते बघते, तर ते तोडून बघते. अगदी लगेच तुटतं आहे. जावेत्रीसुद्धा बघा लगेच असा त्याचा कुरकुरीतपणा जाणवतो हाताला. म्हणजेच आपले हे खडे मसाले जे आहेत तर ते चांगले भाजले गेलेले आहेत. आता एका मोठ्या परातीमध्ये मी हे काढून घेते. आता त्यामध्येच आपण टाकणार आहोत हळद. तर 2 चमचे मी हळद त्यामध्येच टाकते, म्हणजे गरम खडे मसाल्यामध्ये हळद टाकल्यानंतर तीसुद्धा चांगली गरम होईल. आता ती मिक्स करून घेऊयात. आता राहिलेले जे आपले खडे मसाले किंवा मसाले जे आहेत ते सुद्धा आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचे. तर आता हे पण आपण थंड व्हायला बाजूला ठेवून देऊयात. पुन्हा त्याच पॅनमध्ये 2 मी जायफळ घेतलेले आहेत अख्खे. नंतर दालचिनीचे आपण 4 असे तुकडे घेतलेले आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. म्हणजेच मिक्सरला फिरवताना मिक्सर आपला किंवा पातं खराब होणार नाही. नंतर आपण घेतलेले आहेत तेजपत्ता. जवळपास 8 तेजपत्ता आपण घेतलेले आहेत आणि 2 छोटे छोटे सुंठीचे तुकडे घेतलेले आहेत. तर हे मोठे मोठे असल्यामुळे आता हे पुन्हा दुसऱ्या बॅचमध्ये आपण या पॅनमध्ये आता आपण हलकंसं भाजून घेऊयात. तर अगदी कुरकुरीत होईपर्यंतच भाजायचे आहेत. हे सुद्धा आपल्याला जास्त भाजून घ्यायचे नाही आहेत. तर अगदी त्याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत भाजायचं. हे पहा आता तेजपत्ता पण लगेच अगदी कुरकुरीत झाला आहे.
तर अशाच पद्धतीने आपल्याला आता हा खडा मसाला किंवा हे जे आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आता हे भाजून झालेलं आहे. आता हे आपण आता एका बाजूला आता आपण यातले जे कठीण जे वस्तू आहेत त्या काढून घेऊयात. म्हणजेच 2 जायफळ आपण टाकलेलं होतं आणि 2 सुंठीचे जे तुकडे होते ते आपण काढून घेऊयात आणि खलबत्त्यामध्ये त्याची थोडीशी बारीक पावडर करून घेऊयात. तर आता हे बाकीचं जे राहिलेलं आहे तेजपत्ता आणि दालचिनी तर या मसाल्यामध्ये मी काढून घेतली. आपण त्यामध्ये टाकण्यासाठी आपण बेडगी मिरची घेतली. तर अशा पद्धतीची असते बघा, अगदी जाडसर असते, लाल रंगाची असते. आता ह्या बेडगी मिरची आपण यामध्ये का टाकतो आहे की लाल रंग येण्यासाठी आणि मसाल्याचा रंग अगदी छान दिसतो सुद्धा आणि चवही छान लागते. जवळपास गरम मसाल्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकत नाही, पण मी टाकत असते. तर आता ही याच्यातले आपण फक्त बिया काढून घेतल्यात आणि जवळपास 20 ते 25 बेडगी मिरची मी घेतलेली आहे. त्याचे देठ काढलेत आणि 2-3 तुकडे केल्यानंतर त्यातल्या बिया सगळ्या बाजूला निघालेल्या आहेत बघा. आणि आता आपल्याला त्या पण हलक्याशा भाजून घ्यायच्यात. आता कधी या मिरच्या ज्या असतात थोड्याशा ओलसर असतात, त्यामुळे आपला मसाला जो आहे तो खराब होण्याची शक्यता असते. तर बारीक गॅसवरती आपल्याला ह्या मिरच्या ज्या आहेत अगदी हलक्याशा गरम करून घ्यायच्यात. आता भाजताना त्या थोड्याशा आपल्याला लवचिक वाटतात, पण थंड झाल्यानंतर कुरकुरीत होतात. तर असे 2-3 मिनिटभर आपल्याला ह्या मिरच्या ज्या आहेत आपल्याला अशा भाजून घ्यायच्यात. जास्तही अशा काही डाग पडेपर्यंत भाजायच्या नाहीत, पण हलकंसं त्याचं पण मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्यात. तर बघा आता त्यातल्या बिया थोड्याशा ज्या आहेत त्यासुद्धा आपण काढून टाकणार आहोत. तर आता बघा भाजून झालेल्या आहेत आपल्या ह्या ज्या मिरच्या त्या थंड व्हायला ठेवल्यात. आता वाटीमध्ये आपण काढलेले सुंठ आणि जायफळ त्याचे छोटे छोटे मी तुकडे करून घेतले, ते त्यामध्ये टाकले आणि हातानेच आता ज्या मोठ्या जी वस्तू आहेत त्या हातानेच थोडं बारीक करून घेऊयात, म्हणजे मिक्सरमध्ये फिरवताना बरं पडतं. तर दालचिनीचे जे तुकडे आहेत ते थोडेसे अजून बारीक करूयात आणि तेजपत्ता जे पानं आहेत त्याचे पण बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. तर जे मोठं दिसेल ते मी बारीक करून घेते, म्हणजे मिक्सरला फिरवायला आपल्याला सोपं जाईल. आता हा मसाला जो आहे खडा मसाला तो चांगला आता थंड व्हायला लागलेला आहे आणि पूर्णतः थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे, म्हणजे अगदी छान कडकसुद्धा होतो आणि त्यामुळे अगदी बारीक अशी पावडर होते. गरम जर फिरवलं तर बारीक पावडर होत नाही. आता थंड झालेल्या ह्या ज्या मिरच्या आहेत आपण आता त्यामध्येच टाकूया. तर एवढा सगळा आता आपला हा जो मसाला आहे आपला सगळा भाजून तयार झालेला आहे बघा. तर थोडंसं कोमट आहे अजून ही मिरची, ते थंड होईपर्यंत थोड्याशा थांबूयात आपण आणि थंड झाल्यानंतर ह्या मिरच्या पण अगदी कडक होतात आणि सगळाच आपला हा मसाला आता छान थंड झालेला आहे. आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. तर मिक्सरचं मी छोटं भांडं घेतलं आहे. आता त्याच्यातच 2-3 बॅचमध्ये आता हे मसाले आपण आता बारीक करून घ्यायचे. तर बघा आता एक बॅच आपण बारीक केलेली आहे पावडर. हे पहा किती सुंदर छान असा रंग आलेला आहे या मसाल्याला आणि टेस्ट तर अगदी छान असणारच आहे. अगदी घरभर मस्त मसाल्याचा वास सुटलेला आहे. आता रोजच्या भाज्यांनासुद्धा हा मसाला जर तुम्ही वापरला तर अगदी टेस्टी बनेल. कोणताच असा हा जो मसाला विशेष कोणत्या भाजीलाच वापरायचा आहे असं काहीही नाही. चिकनलासुद्धा वापरू शकता, मटनलासुद्धा वापरू शकता तुम्ही, किंवा रोजच्या आपल्या साध्या भाज्या ज्या आहेत व्हेजच्या तर त्यासुद्धा तुम्ही त्या भाज्यांमध्ये सुद्धा हा मसाला तुम्ही टाकू शकता. अतिशय टेस्टी लागते. नक्कीच इतर वेळेसच्या जेवणापेक्षा ते दिवशी जेवण अगदी छान जाईल. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही हा मसाला करून पहा. तर बघा आता एका काचेच्या बाउलमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते. तर बघा अगदी मस्त असा, तर बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरीच असा हा जर गरम मसाला मधून जर केला तर त्याची चवही छान, वासही अगदी मस्त राहतो. तर हवाबंद बरणीमध्ये, स्वच्छ अशा बरणीमध्ये तुम्ही पॅक असा हा मसाला ठेवू शकता किंवा डब्यामध्ये सुद्धा पॅक असा ठेवू शकता आणि मधून फक्त त्याला पाण्याचा हात लावू नका, पाण्याचा चमचा लावू नका. बरेच दिवस हा मसाला अगदी छान टिकतो. तर बाहेरून आणलेला मसाला अगदी वाससुद्धा गेलेला असतो किंवा त्यामध्ये काही रंग मिक्स केलेला असतो. त्यामुळे घरच्या घरी थोडा त्रास घेऊन जर आपण घरच्या घरी हा मसाले बनवले तर अतिशय आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आणि छान जेवणही जाईल. तर आता हा या गरम मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.